तुम्हाला दिलेलं आहे तर 10 मिनिटांमध्ये कुठल्याही संसारिक सोडून द्या. विचार म्हणे दादा विचारू द्या, काय टेन्शन. संसारात आहे तर संसारातलेच विचारणार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज अमरावती येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं श्री क्षेत्र माता खिडकी येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट, या ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष परमार्ग सेवक सुभाषरावजी पावडे साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष डॉक्टर अशोकरावजी राऊत साहेब, सचिव परमार्ग सेवक ॲडव्होकेट अरुण ठाकरे साहेब, कोषाध्यक्ष इंजिनियर SP देशमुख साहेब, विश्वस्त अनिल सहानी, त्याचप्रमाणे सेवक वर्ग जो आहे सेवक वृंद विनोद कराळे, नितीनदादा देशमुख आणि राहुल सावरकर काय. त्याचप्रमाणे अमरावती येथील सर्वच सद्भक्त माता भगिनी, तपस्विनी, साधू संत, वासनिक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना खूप खूप दंडोत प्रणाम. आत्ताच परमार्ग सेवक मनीषदादा देशमुख, परमार्ग सेवक या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय पावडेसाहेब यांनी थोडक्यात माझा परिचय करून दिला आणि तुम्हालाही तसा परिचय आहे. यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच भगिनी मला जोडलेल्या आहे. जरी आपली भेट नसली तरी दररोज मात्र यूट्यूबच्या माध्यमातून भेट होत असते. जरी आपण एकमेकाला भेटत नसलो तरी स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार स्वामीच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपण जोडल्या गेलेलो आहे. खरं म्हणजे या श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये अनेक साधू संतांचे आजपर्यंत कार्यक्रम झाले. मोठे मोठे साधू संत आचार्यगण या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रवाचक म्हणून मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि तुम्ही सर्व अभ्यासू वर्ग आहात. माननीय पावडे साहेबांचं तर सर्व महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं. ते अखिल भारतीय मानव परिषदेचे कोषाध्यक्ष पण आहे आणि जिथं जिथं गरज पडेल तिथे तिथं धर्माच्या अनुषंगाने सेवेसाठीही आणि प्रश्नांसाठी उभे राहणारे व्यक्तिमत्व आणि म्हणून त्यांचं माझं पण एक सख्य एक स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातले म्हणून जोडल्या गेलेलो आहे. वास्तविक दशेपासून आम्ही अनेक वेळा मंदिरात आलो त्यावेळेस त्यांची भेट, मनीषदादांची भेट झालेली आहे आणि अनेक राऊत साहेब आहे, भोयर साहेब आहे, असे अनेक नावं घेतल्या जातील. कारण अमरावतीचे सर्वात जास्त नंबर माझ्याकडे आहे, पुणे आणि अमरावतीमध्ये. हे अभ्यासू लोक आहे, त्याच्यावर तुमच्यापुढं खूप काही जास्त सांगणार नाही. जे आहे तत्त्वज्ञान ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि हे आपल्या परिवारातला विषय आहे. तुमचं आमचं असं काही नाही. स्वामींनी आपल्याला जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण चर्चा करून, संवाद करून, एकामेकाला सहाय्य करून नूतन व्हायचं आहे आणि परमेश्वराला प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आपल्याला हा मार्ग जोपासायचा आहे, ते पण सातत्यपूर्ण. दंडोत या. खरं म्हणजे आपण दैवराट इथले परमार्ग सेवक सर्व परमेश्वराचे भक्त, परमेश्वराची भक्ती करणारे असूनही आपल्या मनामध्ये अनेक शंका, कुशंका, प्रश्न, न्यूनगंड, भीती आणि ही भीती, हा न्यूनगंड, गैरसमज, अन्यथा ज्ञान मात्र परमेश्वराने तत्त्वज्ञानातून वेळोवेळी प्रसंगानुरूप आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु आपण त्या तत्त्वज्ञानापर्यंत किती पोहोचलो हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तत्त्वज्ञानावरती धर्म उभा असतो आणि धर्मात आपण आहे तर तत्त्वज्ञान आपल्याला किती कळालं, किती समजलं यावरती धर्मात आपण किती आहोत हे ठरतं. स्वामी श्री चक्रधरांची प्रवृत्ती उत्तरापंथाला जाण्याची झाली. बेलापूरला सर्व भक्त आहे आणि देव आचार्यांना निमित्त करून सांगतात का तुम्ही आसनिधानाचा आचार ऐका किंवा विचारा. अचानक आलेला प्रश्न आचार्य ऐकू शकले नाही. त्यांनी कानावर हात ठेवला. ते म्हणले देवाविन काही धर्म असतो का. परंतु परमेश्वराची प्रवृत्ती झालेली आहे, त्या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी काळजी वाटते आणि म्हणून
थांबणं तर शक्य नाही, परंतु थांबल्यानंतर मी नसल्यानंतर काय करावं या जीवानी आणि स्वतःचं हित करून घ्यावं या अनुषंगाने परमेश्वराची प्रवृत्ती झाल्यानंतर पूजनीय माईम भटांच्या निमित्तातून आचार्यांना जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण लीळा वाचतो, लीळा अभ्यासतो, ऐकतो, परंतु त्याचं चिंतन आपल्याकडून होत नाही. ते चिंतन जर केलं तर त्यातलं मर्म आणि तत्त्व आपल्याला समजेल आणि त्यातून आपण सावध होऊन धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करू. आज आपण अभ्यास करतोय, लीळा वाचन चालू आहेत, सत्संग चालू आहे, सूत्रपाठाचं वाचन करतोय, परंतु संशोधक पद्धतीनं हेतू काय परमेश्वराचा, ती लीळा करण्याचा, ते तत्त्व सांगण्याचा, ते सूत्र सांगण्याचा, त्यात आपण किती उतरतोय, किती जातोय, किती स्वतःला स्वीकारलेलं आहे, अंगीकारलेलं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धर्म काय आहे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत धर्म तुम्हाला पाळता येणार नाही, धर्म तुम्हाला करता येणार नाही आणि सातत्यपूर्ण तो करण्यासाठी आपण प्रयत्न पण करणार नाही. धर्म काय आहे हे समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. धर्म हा ज्ञानाशी निगडीत आहे, ज्ञान हे बुद्धीशी निगडीत आहे. स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भटांच्या निमित्तातून हे तत्त्वज्ञान सांगितलं आणि आचार्यांना समोर निमित्त करून देवाने त्या स्टेटमेंटवरती सिक्का मारलेला आहे का देवाविन धर्म असू शकत नाही. तुम्ही म्हणता ते खरं आहे आणि हे खरं सांगितल्यानंतर आचार्य म्हणतात की तुम्ही ऐकून तर घ्या, जे जीवाला होईल, जीवाकडून होईल तेच परमेश्वर सांगणार आहे. अशक्य ते परमेश्वर सांगू शकत नाही, कारण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. आणि हे दोन स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्यासाठी, का देवाविन धर्म असू शकत नाही. हा पहिलं स्टेटमेंट ते देवाने शिक्कामोर्तब केलं आणि दुसरं स्टेटमेंट जे जीवाकडून होईल तेच परमेश्वर सांगत आहे, तेच परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि तरी आपल्या मनामध्ये धर्माच्या तत्त्वज्ञानाविषयी, आचाराविषयी, त्यागाविषयी न्यूनगंड का असावा, भीती का असावी, गैरसमज का असावा, अन्यथा ज्ञान का असावं, याचं कारण की आपण जसा आहे तसा धर्म समजून घेतला नाही. धर्म काय आहे हा प्रश्न आपण कधी आपल्या स्वतःला विचारलेला नाही. धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, धर्म कोणाचा आहे आणि धर्म कोणासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर जर आपण शोधले तर नक्कीच धर्माविषयी एक वेगळी नजर, एक दृष्टी आपल्याला निर्माण होईल. स्वामी श्री चक्रधरांचा धर्म म्हणजे चैतन्यपर असलेल्या परमेश्वराचा धर्म. परमेश्वर चैतन्यपर आहे म्हणजे देवतेच्या पलीकडचा आहे, सर्वात मोठा परमेश्वर आहे, त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे. याचा अर्थ परमेश्वराचं तत्त्वज्ञानसुद्धा चैतन्यपराचं आहे, पलीकडचं आहे, सर्वात मोठं आहे, त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे. आणि ती विचारधारा, ती आचारधारा, ही त्याग प्रवृत्ती किंवा त्याग वृत्ती, त्याग विचारधारा जी आपल्याला परमेश्वराने सांगितली ती परमेश्वराने परमेश्वरासाठी नाही सांगितली आहे, या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी सांगितलेली आहे. म्हणून ती आपण समजून घेतली पाहिजे, कारण हे तत्त्वज्ञान आपल्यासाठी आहे, आपल्या हितासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे आणि म्हणून ते अत्यंत प्रगल्भ आहे, अत्यंत बोल्ड आहे आणि अत्यंत मोठं आहे. परंतु आपण ते अत्यंत छोटं करून टाकलेलं आहे. याचं कारण आपण स्वकेंद्रित झालेलो आहे. आपल्याला वाटतं आपण जो आहे ना, आपल्याला जे समजलं, जे कळालं, जे जाणवलं तो म्हणजे धर्म, मला जे पेलवलं तो म्हणजे धर्म. पण धर्म परमेश्वराचा आहे आणि परमेश्वराने जीवाच्या हितासाठी सांगितले म्हणून परमेश्वरासारखा, परमेश्वरा इतका आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या विचाराची उंची वाढवावं लागेल, आपल्या विचाराची प्रगल्भता वाढवावं लागेल. धर्म तर प्रगल्भ आहे आणि विचार अत्यंत बोल्ड आहे, परंतु आपले विचार अत्यंत कंजेस्ट, छोटे. त्यामुळं धर्म आपल्याला नीट न समजल्यामुळं गैरसमज, अन्यथा ज्ञान, आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड, विधी, मिश्रभक्ती याचं पेव आपल्याला फुटलेलं दिसतं. छोटे छोटे प्रश्न असतात, मला दररोज प्रश्न येतात, अगदी छोटे छोटे प्रश्न असतात. कधी कधी असं वाटतं की 20 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले यांनी उपदेश घेऊन, आणि असा छोटासा प्रश्न यांना पडत असेल तर 10 वर्ष 20 वर्ष यांनी केलं काय, यांनी काय केलं? यांनी फक्त देवपूजा केली सकाळची संध्याकाळची, कधीतरी स्थानं, कधीतरी साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे क्रिया, याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. आणि क्रिया किंवा स्थानं किंवा देवपूजा हा धर्माचा एक भाग आहे, एक पार्ट आहे, तो एक संस्कार आहे, तो म्हणजे धर्म नाही. धर्म इतका छोटा असू शकत नाही. धर्म जर परमेश्वराचा आहे तर परमेश्वराचा इतकाच मोठा आहे, तर मग एवढ्या या 4 चौकटीमध्ये धर्म आहे का? आपण चिंतन करा, आजपर्यंत आपण उपदेश घेतला म्हणजे नेमकं केलं काय, धर्म किती समजून घेतला आणि आजपर्यंत आपण धर्मासाठी करत काय आलो, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत धर्मासाठी आपण उठू शकत नाही आणि आपलं हितही होऊ शकत. प्रत्येक गोष्टीला ज्ञान असावं लागतं. सामाजिक जीवनामध्ये
कौटुंबिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये जे बी आपण करतो, ज्ञानाव्यतिरिक्त काहीच आपल्याला प्राप्त करता येत नाही, ज्ञानाव्यतिरिक्त काहीच आपल्याला स्वीकारता येत नाही आणि त्यावरती आपल्याला चालता येत नाही. भाजी करायची तरी ज्ञान लागतं, स्वयंपाक करायचा ज्ञान लागतो, प्रवास करायचा ज्ञान लागतं, व्यवसाय करायचा, नोकरी करायचं ज्ञान लागतं. प्रत्येक गोष्टीला जर ज्ञानच लागतं, अशी जगातली अशी कोणती गोष्ट शोधा तुम्ही तर ती ज्ञानाव्यतिरिक्त करू शकतो किंवा होऊ शकते, अशी कोणतीच गोष्ट तुम्हाला सापडणार नाही. जर ज्ञानाव्यतिरिक्त भौतिक जगातली कोणतीच गोष्ट करता येत नाही तर धर्म ज्ञानाव्यतिरिक्त असू शकतो का? आणि म्हणून देवाने ज्ञान मोचक सांगितलं आहे. परमेश्वराने जीवाच्या हितासाठी धर्मतत्वज्ञान सांगत असताना मोक्ष जे आपण ऐकत आलो तर मोक्षाच्या अनेक व्याख्या सांगितल्या, त्यातली ही व्याख्या आहे ज्ञान मोचक. मोचक म्हणजे मुक्तीला नेणारी. ते ज्ञान जर मोचक आहे तर ते ज्ञान कोणतं, कसं, कशा पद्धतीनं ते आपण समजून घेतलं तरच आपल्याला त्या धर्मामध्ये राहता येईल. आणि धर्मामध्ये आहे म्हणून परमेश्वराचा जो धर्म आहे तो आपण करतोय आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये देव आहे की नाही याचं चेक करायचं काम आपलं आहे. परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. स्वतःजवळचा आनंद देण्यासाठी परमेश्वराची कृपा उपजलेली आहे आणि पण परमेश्वराने शोधणी चालू केली आणि या शोधणीच्या माध्यमातून देवताचा नित्यपद प्रपंच जड राहिला जीव अनादि अविद्युक्त आहे, अनंत दोष त्या जीवामध्ये आहे, परंतु सर्वाधिकार आणि अनेक गुणाच्या माध्यमातून ह्या परमेश्वराने या जीवाला आनंद देण्याची निवड केलेली आहे. म्हणजे आपण परमेश्वराला निवडलेलं नाही आहे, आपण परमेश्वराला स्वीकारलेलं नाही आहे. आपण अभ्यासातून, बुद्धीतून, ज्ञानातून किंवा साधू संतांच्या मार्गदर्शनातून आपण निवडलेलं नाही आहे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून. परमेश्वराने आपला आनंद देण्यासाठी आपली निवड परमेश्वराने केलेली आहे, परमेश्वराने आपल्याला स्वीकारलेलं आहे. ही विचारधाराच खूप मोठी आहे, खूप आनंददायी आणि आपल्याला स्वस्थ चित्त निर्माण करणारी आहे. पण आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की मी परमेश्वराला निवडलं, मी धर्माला निवडलं. धर्म आपल्याला निवडत असतो आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. इथं एक जी व्यक्ती आहे ती एक नाही आहे. हे सहस्रसु ज्या तत्वाने जर आपण घेतलं तर 999 सोडून तुम्ही एक इथं आलेले आहात. म्हणून तुम्ही एक काहीतरी वेगळे आहात आणि हे वेगळं पण आपल्या तत्त्वज्ञानात गेल्यानंतर तुम्हाला समजेल. तुम्ही VIP आहात हे कधी कळेल? जेव्हा धर्म तत्त्वज्ञान समजेल, समजून घ्याल, जाणून घ्याल आणि स्वीकाराल आणि त्यावरती चालायला सुरुवात कराल, त्यावेळेस आपल्याला कळेल. परंतु तत्त्वज्ञान आपण न समजून घेतल्यामुळं आपण धार्मिकता तर करतोय, फक्त एक संस्कार आहे, भीती आहे किंवा भौतिक जगातले सुख प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपण करतोय. पण परमेश्वराने जे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं ते मात्र त्याच्या व्यतिरिक्त आहे आणि याच्या व्यतिरिक्त जो धर्म आहे ते तत्व आहे हे आपल्याला समजून गेलं. म्हणजे धर्म काय आहे नेमकं? धर्म कर्मकांड आहे का, विधी आहे का, अंधश्रद्धा आहे का, देवपूजा आहे का? धर्म नेमका आहे काय हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत धर्मात येत नाही. धर्मात येत नाही तोपर्यंत परमेश्वराची भक्ती पण आपण करू शकत. धर्माला जाणणं म्हणजे परमेश्वराला जाणणं आहे, धर्माला स्वीकारणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं आहे. आणि धर्माला स्वीकारणं म्हणजे काय? तत्वसिद्धांत, आचारप्रणाली, विचारप्रणाली हे स्वीकारणे. नुसतं देवपूजा केल्याने धर्माला स्वीकारणं होत नाही. अशी देवपूजा करणारे कितीतरी हजारो लोक मला दररोज भेटत असतात, परंतु छोटे छोटे तत्वही माहीत नाही, आचारप्रणाली माहीत नाही. मिश्रभक्ती, कर्मकांड, विधीत अडकलेली मंडळी ती धर्मात असू शकत नाही, धर्माची नाही म्हणून परमेश्वराची पण असू शकत नाही. मग आपल्यामधला मनातला जो भ्रम आहे त्या भ्रमातून आपल्याला पहिले बाहेर पडावं लागेल. या अज्ञानातून, अन्यथा ज्ञानातून पहिल्याला आपल्याला बाहेर पडावं लागेल. ज्यावेळेस यातून बाहेर पडू त्यावेळेस आपला गैरसमज, अन्यथा ज्ञान, भीती जी आहे आपल्या मनातली ती आपल्याला निघेल, आपल्यातून आपण काढू शकू. धर्म हा भयाकडे नेणारा नाही, भयाकडून निर्भयतेकडे नेणारा आहे. धर्म हा जागा करणारा आहे, उजेडात चालवायला लावणारा आहे आणि धर्म हा स्वतःचं हित करून घेण्याचं एक सुंदर असं माध्यम आहे. आता धर्म आपण जेव्हा म्हणतो तेव्हा धर्म तत्वज्ञान तर खूप मोठं आहे आणि ते स्वीकारायचं, त्यावरती चालायचं, सातत्यपूर्ण चालून मग आपलं हित करून घ्यायचं, एवढी सोपी गोष्ट नाही. ती एक प्रक्रिया आहे. चालायला सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू चालत त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचाल, ही एक प्रक्रिया आहे. उद्या परमेश्वर भेटेल, मुक्ती देईल, मग आपण मोक्षाला जाऊ, जन्ममृत्यूचा फेरा चुकेल, हे उद्याचा विषय आहे. परंतु धर्म आज जगायला तुम्हाला शिकवतो. कसं जगावं, कसं राहावं, काय खावं, कोणाबरोबर जावं, कोणाबरोबर जाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये,
हे जे आहे हे सर्व धर्म शिकवतो. थोडक्यात परमेश्वराचा हा धर्म एक लाईफस्टाईल आहे, एक जीवन जगण्याची एक पद्धत आहे, जीवन सुंदर करण्याची एक रीत आहे. आणि हे जीवन जगण्याचं माध्यम जर आपण स्वीकारलं तर आपोआपच धर्मात येऊ आणि धर्मात आल्यावर परमेश्वराला आपण स्वीकारलेला असू. देवाने आपल्याला स्वीकारलेलं आहे पण आपण देवाला अजून स्वीकारलेलं नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अडचणी आहे, म्हणून प्रॉब्लेम्स आहे, म्हणून न्यूनगंड आहे, म्हणून भीती आहे. पण धर्माला स्वीकारणं म्हणजे नेमकं करायचं काय? तत्त्वज्ञान समजून घ्यायचं. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली का केली, कशासाठी केली, कोणत्या उद्देशाने केली, मायेच्या तमातून आपल्याला बाहेर काढलं का काढलं, कशासाठी काढलं, कोणत्या उद्देशातून काढलं. अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वशक्तियुक्त परब्रह्म परमेश्वर त्यांनी अवतार घेतला. का केला अवतार? वाडोवेडी का फिरला? अनंत ब्रह्मांडांचा नायक असून त्यांनी भिक्षा का केली, का फिरले इकडं तिकडं वाडोवेडी? हे फक्त आणि फक्त या जीवाचं दुःख परमेश्वराला पावत नाही, जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून आपल्याला काढण्यासाठी परमेश्वराने हा सारा उपद्व्याप केलेला आहे. बरं, परमेश्वराने अवतार जरी घेतला तर काही मोजक्या अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. या अमरावतीमध्ये कितीतरी लोकसंख्या मोठी आहे परंतु मोजके महानुभाव की जे इथं सत्संगाला आलेले आहे आणि ते तत्त्वज्ञान जाणून परमेश्वराची भक्ती, एकनिष्ठ भक्ती करण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण काय असावं? बोध. एखाद्या शिक्षकाला, एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला खूप काही पुस्तकं वाचण्याची आवड आहे आणि म्हणून त्यांनी तत्त्वज्ञान वाचायला सुरुवात केली. लीळाचरित्र वाचलं, 18 पुराण वाचलं, वेद वाचलं, 7 ग्रंथ वाचले, ज्ञानेश्वरी, दासबोध, 18 पुराण सर्व वाचलं. परंतु मग देव कळाला का? देव समजला का? नाही. असे वाचणारे भरपूर भेटत असतात, PhD करणारे भरपूर भेटत असतात, परंतु तरीही नेमका परमेश्वर कोण, देवता वर्ग काय, जीव काय, प्रपंच काय यातला नेमका फरक त्यांना माहीत नाही. याचं कारण काय? तर तुम्हाला परमेश्वराने बोध दिलाय म्हणून तुम्हाला ते कळालंय, म्हणून ते तुम्हाला समजलंय. याचा अर्थ परमेश्वराने तुमची निवड करून तुम्हाला बोध दिलेला आहे आणि बोध देण्याच्या पाठीमागचं कारण काय? काय तू बुध भजन तुमच्याकडून घेतलं. कळत न कळत तुम्ही क्रिया केली, हा संस्काराचा एक भाग आहे. कळत न कळत केलेली क्रिया परमेश्वराने स्वीकारली आणि त्या कळत न कळत केलेल्या क्रियेचा स्वीकार करून तुम्हाला बोध देऊन जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थाचं जसं आहे तसं तत्त्वज्ञान किंवा जसं आहे तसा फरक आपल्याला परमेश्वराने जाणवला आहे. म्हणजे कळत न कळत केलेल्या क्रियेचं एवढं मोठं फळ आहे, तर कळत न कळत केलेल्या क्रियेचं फळ असं असू शकतं. तर समजून उमजून जाणून जर केलेली क्रिया, केलेली भक्ती किती मोठं फळ भेटेल. परंतु आपण याचा कधीच विचार करत नाही. एक संस्कार आहे म्हणून करतो, करायचं म्हणून करतोय. का करायचं आपल्याला माहीत नाही, कशासाठी करायचं आपल्याला माहीत नाही, काय मिळणार आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपण नेमका धर्म काय हे आपण जोपर्यंत लक्षात घेत नाही, समजून घेत नाही, त्यामुळं आपल्याला लक्षात येणार नाही. परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितले, अनंत लीळा परमेश्वराने केल्या, त्या लीळेच्या माध्यमातून अनंत तत्त्वज्ञान आपल्याला तत्त्व सांगितले, सिद्धांत सांगितले आणि ते समजण्यासाठी अनेक दृष्टांत पण सांगितले. आणि या दृष्टांतातून आपल्याला हे तत्त्वज्ञान आहे हे मोकळं करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न परमेश्वराने केलेला आहे. परंतु आपण आपला प्रयत्न किती करतो, त्यावरती सातत्य किती ठेवतो आणि आपल्याला काय पाहिजे, कोणत्या उद्देशातून आपण ती धार्मिकता करतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं आणि या बिल्डिंगच्या बांधकामावरती 3 लोक काम करत होते. बिगारी त्या मालकाने आणले त्यांना रोजानी आणि कामाला लावून टाकलं. एक तुमच्यासारखाच बुद्धिवादी माणूस तिथून जात होता जवळ, आणि जवळ जाताच त्याला सहज उत्सुकता वाटली की हे लोक काय करतात बघू, आपण विचारू म्हटले. आणि हे विचारायला गेल्यानंतर तो तिघांना एकच प्रश्न विचारतो, तर तुम्ही काय करताय? आता काय करता हे करत असताना विचारल्यानंतर प्रत्येकाने मात्र उत्तर वेगवेगळं दिलेलं आहे. कारण माणसं 3 आहे, वृत्ती वेगवेगळी आहे, विचारधारा वेगळी आहे, ध्येय वेगळं आहे, उद्देश वेगळा आहे. या उद्देशावरती साऱ्या गोष्टी चालत असतात. एकाने सांगितलं, म्हटले मी 500 रुपये रोज कमवतोय. दुसरा म्हटले मी इकडूनच्या विटा तिकडंच ठेवतोय. आणि तिसरा म्हटली बिल्डिंगच मी बांधतोय. प्रश्न एकच आहे परंतु उत्तर तिघांचे वेगळे आहे. जो म्हटला मी 500 रुपये रोज कमवतो तो भविष्यात कधीतरी 700 रुपये रोज कमवायला लागला, 1000 रुपये रोज कमवायला लागला. कारण त्याचं टार्गेट काय आहे? पैसे कमवणे आणि जास्तीत जास्त पैसा मिळेल याचा विचार करणे, कारण त्याचा उद्देश त्यांनी ठरवलेला आहे. दुसऱ्याचा काय? फक्त जगणे, जगण्यासाठी काम करणे. त्याच्यामुळे इकडूनची वीट तिकडं, थोडक्यात काय का आपण कर्मराटीमध्ये म्हणतो पाट्या टाकणे, सांगकाम्या.
यांनी सांगितलं म्हणून आपण करायचं, दिवस काढायचा कसा तरी, तशा विचाराचा तो माणूस आणि तिसऱ्याचं काहीतरी महत्त्वाकांक्षा घेऊन जगतोय, तर मला काहीतरी वेगळं करायचं, यासाठी मी नाही आहे, याच्यासाठी मी बनलो नाही, मला बनवल्या गेलं नाही आहे. तो स्वतः नौकर असताना तो म्हणतोय बिल्डिंगच मी बांधतोय. उत्तर वेगळे, त्याचं कारण त्याचं ध्येय वेगळे, उद्देश वेगळे. आणि भविष्यात जो बिगारी आता तो बिगारीच आयुष्यभर राहिला. जो 500 रुपये रोज कमीत होता तो 1000 रुपये रोज कमवायला लागला. परंतु जो बिल्डिंग बांधत होता बिगारी असून तो नंतर भविष्यात बिल्डर झाला. तसं तुम्ही धार्मिकता करताय, पण कोणत्या उद्देशाने करताय, कोणत्या उद्देशाने, कोणत्या भावानी, कोणत्या ध्येयाने करताय. तुम्हाला धर्म किती कळाला आहे, किती समजला, यावरती तुमचं प्राप्ती ठरत असते. तुम्ही फक्त सांसारिक सुख मिळवण्याच्या उद्देशाने जर धार्मिकता करत असाल तर त्याच्यासाठी तुमचं सारं आयुष्य जाईल. आणि सांसारिक सुख हे आपण मिळवलेले आहे आणि म्हणून मिळत आहे, आणि हे परमेश्वराने तत्त्वज्ञानातून आपल्याला सांगितलेलं आहे. एखादा म्हणतो मला देव पाहिजे कारण अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. आपण प्रार्थना करत राहतो अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. परत कशा गेल्या, का गेल्या, खरंच गेल्या का, याचा कधी विचार केला का? गेल्या, फक्त गेल्या. गेल्या तर मग काय विचार करायचा, जाऊ द्या मग, गेल्या तर गेल्या. पण ही जाणार नाही, याची काळजी कोण घेणार? तुमचं हित कोण पाहणार? जीवानी जीवाचं हित पाहायचं असतं. आणि ज्या जीवाला जीवाचं हित कळालं तोच बोधवंत असतो, तोच दैवराटत असतो, तोच मानभाव असतो, तो परमेश्वराचा भक्त असतो. ज्याला स्वतःचं हित कळत नाही, मग मी असेल, तुम्ही असेल, कोणी असेल, तो दैवराटीचा असू शकत नाही. कारण परमेश्वराने जीवाच्या हितासाठी तत्त्वज्ञान सांगितलं आहे. अवतार परमेश्वराने जीवाच्या हितासाठी घेतलेला आहे. सृष्टी जीवाच्या हितासाठी निर्माण केलेली आहे. साऱ्या देवतेला सुद्धा परमेश्वराने जीवाच्या हितासाठी कामाला लावलेला आहे. एक सिस्टमचा भाग आहे. माझे सत्संग तुम्ही अनेक ऐकत असाल. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे विषय घेऊन आपण हे तत्त्वज्ञान मोकळ्यापणे मांडलेलं आहे. तो एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. नंबरप्रमाणे जर ते सत्संग तुम्ही ऐकले यूट्यूबवरती जाऊन, तर तुमच्या मनातली कोणती शंका, कुशंका, गैरसमज, अन्यथा ज्ञान, भ्रम किंवा भीती राहणार नाही. आणि त्याच्यासाठी तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे. म्हणून धर्म काय हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. कनाशीच्या ब्राह्मणाच्या लीळेतून देवाने तेच आपल्याला सांगितलेलं आहे. कनाशीचा ब्राह्मण आहे, लीळा तर आपल्याला माहीत आहे, परंतु त्याच्या पाठीमागचं मर्म काय, तत्त्व काय, सिद्धांत काय, देवाने आपल्यापर्यंत यातून काय पोचवलं आहे, नेमकं काय सांगायचं आहे देवाला, आपल्याला काय समजावायचं आहे देवाला. आपल्याला देवाने आपल्याला फक्त तत्त्वज्ञान नाही सांगितलं, तत्त्वज्ञान समजावलं, तत्त्वज्ञान जगायला लावलं, तत्त्वज्ञानातून उभं राहायला लावलेलं आहे, तत्त्वज्ञानातून स्वतःची परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायला आपल्याला लावलेलं आहे. म्हणून कनाशीच्या ब्राह्मणाकडे परमेश्वर जेव्हा जातात त्यांनी सेवा केली, देव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर परमेश्वर म्हणतात आम्ही प्रसन्न झालो तुमच्या सेवेने, मागा काय मागायचं, तुम्हाला लीळा माहिती आहे म्हणून मी फक्त स्पर्श करून पुढे जातोय. विषय खूप मोठा आहे. आपण 7 दिवस आता बरोबर आहे, तुम्ही नाही म्हटले, तुमची मजबुरी असली, नाविलाज असला तरी आपण बरोबर आहे. आम्ही सांगत राहणार आहे, तुम्ही ऐकत राहणार आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्की जरूर प्रयत्न करणार आहे. आणि अमरावती म्हटल्यानंतर प्रश्न विचारणारे भरपूर मोठं आगार आहे असं मी ऐकलेलं आहे. कारण अध्यक्ष सर्वात जास्त प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारणारा महानुभाव असतो, हे आपल्या तत्त्वज्ञानातून स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. पूजनीय महादाईसांनी प्रश्न विचारले नसते, अर्जुन देवांनी प्रश्न विचारले नसते, पूजनीय माईम भट्टांनी प्रश्न विचारले नसते, तत्त्वज्ञान जन्माला आलं असतं का? परमेश्वराची तर प्रवृत्ती आहे, परंतु समोर कोणीतरी पाहिजे ना, म्हणून प्रश्न विचारणाराच महानुभाव असतो. आणि प्रश्नाला उत्तर न देता थांबवणारा तो महानुभाव असू शकत नाही. येत नसेल तर काही हरकत नाही, सॉरी म्हणून पुढे जा, परंतु प्रश्न विचारले पाहिजे. कारण प्रश्नातून धर्म आपल्याला कळत असतो, समजत असतो. त्या ब्राह्मणांनी उद्देश काय ठेवलेला आहे सेवेचा, काहीतरी मिळावं. भौतिक जगाच्या दृष्टिकोनातून परमेश्वराची त्यांनी सेवा केलेली, परंतु परमेश्वर प्रसन्न झाले. परमेश्वर प्रसन्न होतात. परमेश्वर सर्वज्ञ आहे. आपण एकीकडे देवाला सर्वज्ञ म्हणतो आणि देवाला काहीच कळत नाही अशी मानसिकता तयार करून प्रत्येक गोष्ट आपण सांगत असतो. दररोजची विडे त्याचातला एक प्रकार आहे. देवाला कळेल का नाही, विडा ठेवा मग सांगता येईल तर कळेल देवाला, अन्यथा नाही कळणार, नाही समजणार, नाही लक्षात येणार. आपण रिस्क अजिबात घेत नाही. तसे त्या ब्राह्मणांनी सुद्धा अजिबात रिस्क घेतलेली नाही आहे. देव प्रसन्न झाल्यानंतर त्यासाठी याच्यासाठी तर मी सेवा करत होतो 3 दिवस, आणि म्हणून ती वेळ, ती संधी त्यांनी स्वीकारली. आणि त्या संधीतून स्वीकारल्यानंतर ते म्हटले सुनेच्या हातून ताक भात मला पाहिजे.
आता त्याचं लग्न झालेलं नव्हतं, त्याचं लग्न, नंतर त्याला मुलगा, त्या मुलाला परत बायको, परत सुनेच्या हातून काहीतरी मागायचं म्हणजे ताकभात, म्हणजे त्यावेळेस इस्टेटीचा प्रकार काय होता, दूध दुभतं, शेती, हे सारं त्यांनी एकाच शब्दात मागून घेतलं. आणि हे सारं मागून घेतल्यानंतर परमेश्वर म्हणता हे कर्मवशे तुम्हाला भेटणारच आहे, कर्मवशे सकळे पावे. परमेश्वरांनी स्पष्ट सांगितले कर्माने तुम्हाला हे सर्व भेटणार आहे, पण एक वाचून परमेश्वर भेटणार नाही. परंतु तो 3-3 वेळा देवाने माग म्हटल्यानंतर तो तेच मागतो. आणि आपलं तसंच झालेलं आहे, आपली चुकामुक झालेली आहे, आपल्याला काय मागायचं हे नेमकं कळत नाही आहे. का तर धर्म आपण नेमका समजून घेतलेला नाही, जाणून घेतलेला नाही. कर्मवश याचा अर्थ पाठीमागचं कर्म त्यांनी तसं केलेलं आहे आणि त्या कर्माने त्याला ते भेटतंय. त्याला जर ते भेटणारच आहे तर त्याच्यासाठी वेगळी भक्ती, वेगळी प्रार्थना, वेगळी काही उपक्रम राबवायची काहीच गरज नाही. जर आपल्या जीवनामध्ये आपण पेरलेलं जे आहे ते उगवणारच आहे, हा सिद्धांत आहे आणि ते देवानी सांगितलेलं आहे, तरी त्याच्यासाठी आपण का भक्ती करावी? मग भक्ती कशासाठी करायची असते? आपल्याला बोध परमेश्वरांनी का दिलेला आहे? आणि त्यातून परमेश्वरांनी कल्पवृक्षाचा दृष्टांत पण सांगितला. आणि कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगत असताना जे साध्य फळे देवतेच्या अनुषंगाने त्याचा पण सिद्धांत सांगितला. आपलं कोणतं स्थान आहे जाळीच्या देवाला जाताना? भडगाव. या भडगाव स्थानाची काय लीळा आहे का? तिथं त्या देवतेच्या अनुषंगाने सारे फळं तयार केलेले होते. फळं म्हणजे काय, आता आपण घरामध्ये शोचे फळं ठेवतो बघा, डोबळी मिरची असते, काकडी असते, सफरचंद असतं, सर्व असतं, एकदम बरोबर सेम टू सेम दिसत असतं, पण ते असतं प्लॅस्टिकचं. पूर्वी काय होते, चांदोबा म्हणायचे त्याला. पूर्वी सजावट म्हणून सारे फळं मातीचे केल्या जायचे आणि त्याला कलर दिला जायचा. एक भक्त येतो आणि त्याला भूक लागलेली असते, ती भूक लागल्यानंतर त्या मातीच्या केलेल्या फळांनाच फळं समजून खायला सुरुवात करतो. आता ते काही फळं नसतात ओरिजिनल, ते खायला लागल्यानंतर त्याच्या तोंडात माती जाते. तसं आपण दैवराटीत येऊन, बोध येऊन, परमेश्वर समजून, परमेश्वर जाणून परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम मिळवायच्या ऐवजी हे भौतिक जगाचे सुख जे आपण मिळवतोय किंवा मिळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा प्राप्त करण्याचा आपली जी भक्ती करतोय, तर ती भक्ती परमेश्वराची नाही, ती देवतेची भक्ती आहे. आणि देवतेची भक्ती असल्यामुळं आपण सुखाच्या माध्यमातून जे करतो ते सुख तर मिळणार नाही, उलट दुःख मिळेल. ह्या सिद्धांतातून परमेश्वराने आपल्याला ते सांगितले. तिथं 2 दृष्टांत सांगितले अत्यंत महत्त्वाचे. एक लीळा जरी समजून घेतली, त्यातलं मर्म जरी समजून घेतलं, तर धर्म खूप काही समजून घेतलं. आपल्याला लीळा सांगता येतात, ऐकता येतात, बोलता येतात आणि आपल्याला भ्रम पण झालेला असतो का मग मला येते ना लीळा, कणाशीची लीळा मला माहिती आहे बाबा. परंतु त्या लीळेतून देवाने आपल्याला काय सांगितलंय, काय समजावलंय, मर्म काय आहे, हेतू काय आहे, सिद्धांत काय आहे, हे आपण मात्र समजून घेत. भौतिक जगाचे सुख मिळवण्यासाठी आपण भक्ती करायची गरज नाही. आणि ती जर करत असेल तर देवतेची भक्ती होती आणि ते करत असताना नरकच आपल्याला प्राप्त होणार. जशी ती गाय आहे खुंटल्याला बांधलेली, ती सुटण्यासाठी सुटत असते, फिरत असते त्या खुंट्याभोवती, पण ती सुटते का? तिचा उजल पाश आवळला जातो, पाश आवळून ती मरण्याची शक्यता निर्माण होते. तसं आपण सुद्धा मुक्तीसाठी जे कर्म करतोय ते मुक्तीसाठीच नाही आहे, सांसारिक सुखासाठी असल्यामुळे ते कर्माने आपण बांधल्या जातो आणि अधिकाधिक नरक जोडून परमेश्वराच्या भक्तीत आलोय, दैवराटीत आलोय, बोध झालाय, परमेश्वराची जाणीव झालेली, समजलंय, तरीही आपण मात्र भौतिक जगासाठी, भौतिक सुखासाठी भक्ती जर करत असेल तर आपला रस्ता चुकतोय. त्याच्यासाठी भक्ती करायची गरज नाही. जे मोठं असतं ना त्यात सर्व सामावलेलं असतं. बघा, परमेश्वर चैतन्यापर आहे आणि देवतेचा सिद्धांत जर घेतला तर कर्म भूमीची देवता अष्टदेवीनीच्या अंडर आहे, अष्टदेवींची देवता अंतराळीच्या अंडर आहे, अंतराळीची देवता स्वर्गीच्या अंडर आहे, अशा प्रत्येक देवता वरच्या देवतेच्या अंडर आहे. चैतन्य देवतेच्या अंडर साऱ्या देवता आहे आणि मग चैतन्य देवता परमेश्वराच्या अंडर आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना हे सारं येतं त्याच्यामध्ये. आता यांची चॉईस करायची गरज नाही तुम्हाला. हा धर्म, हा सिद्धांत जर समजून घेतलं तर तुम्ही यातून बाहेर पडाल आणि यातून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने दैवराटीचे परमेश्वराचे भक्त असाल. आणि जेव्हा परमेश्वराचे भक्त व्हाल तेव्हा मात्र या भौतिक सुखासाठी भक्ती करायची गरज नाही, ते आपोआप तुम्हाला मिळेल. कारण कर्मवशे मिळणार आहे, परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. कल्पवृक्षाच्या दृष्टांतातून देवानी काय सांगितलेलं आहे?
व्यवहाराचा दृष्टांत सांगितला, तो कपडे विणणारा जो साळी असतो तो बाजारात जातो, ते जे एक साधन आहे त्या मशीनचं एक लाकूड सरळ असतं, त्याला वेव म्हणतात, ते तुटलेलं असतं त्याचं, आणि तो बाजारात आणायला जातो, बाजार भरायला अजून वेळ आहे. आता बाजार भरायला वेळ आहे म्हणून आपण काय करतो, विरंगुळा म्हणून एखाद्या झाडाखाली जाऊन बसतो, झोपतो, आराम करतो. ज्या झाडाखाली तो झोपला त्या झाडाची वरती फांदी त्यांनी बघितल्यानंतर तो म्हणतो किती सुंदर वेव होईल, सरळ आहे लाकूड. ते कल्पवृक्ष असल्यामुळं मनात आलं, ते लगेच खाली पडलं. तो म्हणतो अरे वा, चांगली गोष्ट आहे, आपल्याला आता मार्केटमध्ये जायची गरज नाही, विकत घ्यायची गरज नाही, पैसे खर्चायची गरज नाही. तो कल्पवृक्ष स्वतः सांगतो की मी कल्पवृक्ष आहे, तू काय मागायचं माग, मी प्रसन्न झालो. पण तो म्हणतो हे वेव तुटलं बिटलं एखादं तर परत अजून एखादं मिळावं, अजून द्या एखादं. परमेश्वर म्हणतात जीवला ह्या बोधद्वारे परमेश्वर काळाला परमेश्वराचं ज्ञान प्रेम मागावं तर भौतिक जगाचे सुख मागावे. आता हे करत असताना अनंत जन्मात अनंत सृष्टीत परमेश्वराने हा बोध आपल्याला दिलेला आहे. राट घडियाच्या दृष्टांतातून आपण कर्मभूमीमध्ये येतो, कर्मानी जोडल्या जातो, कर्मानी भरल्या जातो, नरकात जातो, नरक संपले का परत जन्माला येतो, परत भरतो. हे राट घडीच्या दृष्टातून देवाने आपल्याला सांगितले. थांबवायचं असेल तर तुम्हाला भक्ती करायची. हा हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. पुनर्जन्म, जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, जन्माला येऊन करतो काय, कर्म करतो. कर्मानी पिशवी भरली का जातो कुठं, नरकात जातो. 84 लाख योनी आहे, स्थावर नरक आहे. ते भोगल्यानंतर, ते संपल्यानंतर परत जन्माला येतो. हे राट घडी आपली सारखी कंटिन्यू चालू आहे. ती आपली हॅबिट झालेली, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन येत नाही, त्याचं सवय झाली आपल्याला. परंतु हे करत असताना पुन्हा पुन्हा आपण जी चुकी करतोय, चुकी करून सुद्धा परमेश्वर मात्र आपल्याला हे बोध देतात. एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच बोध देतात आणि त्या बोधाद्वारे परमेश्वराला समजून उमजून परमेश्वराची भक्ती आपल्याला करायची असते. परमेश्वराला अनन्य भावे शरण जायचं असतं, एकनिष्ठ भक्ती आपल्याला करायची असते. मग आपला धर्म काय आहे, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण सांगणार. याचा अर्थ काय, द्वैतवादी आहे. जीवेश्वर भाव उमटला कोणाच्या, पूजने माईम भटांक, पूजने बाईसांना, पूजने महादाईसांना, सर्वांना जे आचार्य आहे माईम भट आहे यांना जीवेश्वर भाव उमटला आणि म्हणून ते परमेश्वराची भक्ती अनन्य भावे करायला सुरुवात केली आणि म्हणून त्यांचे गोडवे आज आपण गातोय. हे सिद्धांत आहे. एकनिष्ठ भक्ती हा एक सिद्धांत आहे, द्वैतवाद हा एक सिद्धांत आहे, परमेश्वर अवतार घेतो या सृष्टीमध्ये हा एक सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतावरती आपण जेव्हा चालू, धर्म हा सिद्धांतावरती असतो, त्या सिद्धांतावरती चालू, त्या अर्थी आपण धर्मात आहे आणि परमेश्वराच्या भक्तीत आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना आपण तर बोध दिला, पण डुळक्याच्या दृष्टातून परमेश्वराने सांगितलं तुम्ही पुन्हा पुन्हा आपण हा जीव सांडवत असतो. लहान मुलगा असतो ना, त्याला दूध पाजायचं असतं, औषध पाजायचं असतं, ते लगेच पित नाही, त्याचे हात धरावं लागतं, पाय धरावं लागतं, जबरदस्ती त्याच्या पोटात 2-4 थेंब दुधाचे जातील, औषधाचे जातील, याच्यासाठी आई प्रयत्न करत असते. ते सांडत असतं, ते त्रास देत असतं, गुपचूप बसत नाही. हा प्रत्येकाच्या घरातला अनुभव आहे. देवाने किती छोट्या छोट्या दृष्टांतातून, दररोजच्या अनुभवाच्या दृष्टांतातून किती मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलंय ते आपल्या लक्षात येत नाही. आपलं दररोजचं ते पाहतोय पण त्यातलं मर्म आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग शेजारनी बाई म्हणते जाऊ दे त्याला भूक लागेल तेव्हा पील, दूध सांडतंय, दूध वाया जातंय. ती आई म्हणते दूध किती वाया जातं याला काय महत्त्व नाही, त्याच्या पोटात 2-4 थेंब जर गेले त्याला झोप लागेल, तो शांत राहील, तो मोठा होईल, याची काळजी घेऊन ती आई पुन्हा पुन्हा ती त्याला दूध पाजत असते. तसं परमेश्वरी ही जी आपली आई आहे, आपण अनेक वेळा अनंत जन्मात अनंत सृष्टीत ही तत्त्वज्ञान सांडलेलं आहे, पुन्हा पुन्हा नरकात गेलेलो आहे, पुन्हा पुन्हा जन्माला आलेलो आहे, पण तरीही पुन्हा पुन्हा परमेश्वर स्वतः येऊन कोणाच्या निमित्ताने हे तत्त्वज्ञान, स्वतःची ओळख, धर्म अधर्म यातला फरक आपल्याला सांगत आलेले आहे, सांगताय. परंतु आपण कधी समजून घेणार, ते कधी जाणून घेणार, आणि त्या जाणून त्या परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराला कधी प्राप्त करणार. परमेश्वराला आपलं दुःख दिसतंय म्हणून भीती वाटते, ते दुःख पावत नाही म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा परमेश्वर जन्माला आल्यानंतर बोध देतात. आपल्याला आपलं दुःख दिसत नाही, कारण अज्ञानाने जन हा सुखी होऊन असे आपण अज्ञान आहोत. परंतु आपण अभिमानाने म्हणत राहतो आमचा ज्ञानवाचक धर्म आहे, ज्ञानवाचक आहे, मग अज्ञान आलं कुठून. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा हा जर धर्म आहे, ज्ञानमोचक आहे, तर ज्ञान आहे काय, कशाचं, जीवन जगण्याचं, परमेश्वराला प्राप्त करण्याचं, धर्म समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याच्या व्यतिरिक्त परमेश्वर म्हणता काही जाणणं आहे,
ते जाणणं म्हणजे ज्ञान आहे, परंतु आपल्या लक्षात येत नाही. आणि हे सांगत असताना परमेश्वराने सिद्धांत सांगताना धर्माचा अधिकार कोणाला आहे, धर्माचा अनाधिकार कोणाला, हे बी सांगितलेलं आहे. हे सांगत असताना देव म्हणतात आंधळा, मुका, बैरा, वेडा, पिसा याला धर्माचा अधिकार नाही. या लीळेमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्यासमोर जर आंधळा म्हटलं का आपल्या नवतेसमोर काय येतं का, डोळे नाही. बैरा म्हटलं का कान नाही. मुका म्हटलं का तोंड नाही, लगेच येतं की नाही. परंतु आचार्य देवाला पुढे विचारतात की आंधळा तो कोण, बैरा तो कोण. का आचार्य एवढे अज्ञान होते काय की आंधळा तो दिसू नये, समजू नये, लक्षात येऊ नये, बैरा तो लक्षात येऊ नये. देवाने सांगितलेलं अत्यंत महत्त्वाचं आहे की दिसतंय तरी पाहत नाही तो आंधळा, ऐकायला येतंय जो ऐकत नाही तो बैरा, बोलण्याची त्याच्यामध्ये बोध दिलेला ताकद दिली तरी तो बोलत नाही तो मुका. आणि याला धर्माचा अधिकार नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं बोलायचं नाही, दोष लागेल, हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजे तुम्हाला अधिकार देवाने दिलाय तो आम्ही काढतोय. याचा अर्थ काय हे आपल्या लक्षात येत नाही. एकदा बिरबल बादशाह असेच बसलेले होते आणि बादशाहला उक्की येते, कधी कधी बिरबलाची खेचायची. आणि त्या बिरबलाला म्हणतो या आपल्या राज्यामध्ये किती आंधळे लोक आहे, याची संख्या तुम्ही उद्याचे उद्या एका दिवसात मला द्या. म्हणले त्यात काय मोजायचं, म्हणले सारे लोक आंधळे म्हणले. बादशाहला वाटतं अरे असं कसं काय, तुला मी आदेश दिलाय तू जा गावामध्ये किती लोक आंधळे हे बघ आणि नंतर तू सांग, तू सर्वांना उठसूट लगेच आंधळा करून टाकला. म्हणले बादशाह तुम्हाला प्रॅक्टिकल द्यावं लागतं. म्हणले प्रॅक्टिकलशिवाय तुमच्या लक्षातच येत नाही. म्हणले उद्या आता मी काही राजदरबारात येणार नाही, तुमचा एक विश्वासू एखादा नौकर असेल त्याला आमच्याबरोबर पाठवा आणि त्याला वही पेन द्या, किती लोक आंधळे हे समजेल. आता बिरबलाला द्यायचे बादशाहला प्रॅक्टिकल आणि सारे राज्यातले कसे लोक आंधळे हे दाखवायचे. तो आपल्या घरासमोर काय करतो, बाज विणत बसतो. बाज विणतात ना, आता बाज नाही आले आपल्याकडे राहिल्या, परंतु बाज विणतात. म्हणजे बाज आहे त्याचा मग काथ्या लावतात, दोरी लावतात, काहीतरी लावून ते विणत बसतात. तर तो आपल्या घराच्या समोर पटांगणामध्ये तो बाज विणायला लागला आणि त्याला सांगितलं की मी तुला सांगितलं का आंधळ्यामध्ये का त्याची लगेच संख्या लिहून टाकायची. आता रस्त्यावरती घराच्या समोर रस्त्यावरती तो बाज विणतोय, येणारे जाणारे लोक आहे, पाहणारच हा काय करतोय. हा राजाचा राजदरबारातला एक ज्ञानी माणूस आणि हा बाज विणू राहिला हे सारं दिसतंय. पण जो तो म्हणतो काय बिरबल आज काय काय चाललंय काय, म्हणे आंधळ्याच्या गणतीत त्याचं नाव टाक. दुसरा येतो काय बिरबल काय बाज विणताय वाटतं, आंधळ्याच्या गणतीत नाव टाक. असा एकही म्हटला नाही, असा कधी म्हटला नाही, एक कोणी म्हटलं नाही का बाज विणतोय दिसतंय. आपण विचारायची काय गरज. प्रत्येकाने प्रश्न विचारले वेगवेगळ्या पद्धतीनं आणि संध्याकाळपर्यंत एकही असा भेटलाच नाही का जो न बोलता निघून गेलाय. त्यांनी टोकूनच प्रश्न विचारला, संध्याकाळी जा म्हणे तुझ्या राजाला रिपोर्ट दे. आपलं असंच झालेलं आहे. देवाने तत्त्वज्ञान सांगितलं आहे, जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय, हा जीव होता कुठं, आला कुणी, आणला कुठून, कशासाठी आणला, हे जीवानी कसं वागावं, कसं बोलावं, त्याचा आचार काय, त्याचा विचार काय, त्यातून त्याचं भलं काय होणार आहे. पण आपण डोळे बंद करून टाकलेले. बंद करून चालणाऱ्याचा धर्म नाही आहे. धर्म डोळस आहे, धर्म ज्ञानवाचक आहे. धर्म तत्त्वज्ञान जर आपण बघितलं तर द्वैतवाद आहे. परमेश्वर अवतार घेतात या सृष्टीमध्ये, परमेश्वर अवतरती अवतार घेतात, जीवासारखे होऊन येतात, जीवाचे देह धर्म जीव धर्म स्वीकारतात फक्त जीवाच्या हितासाठी. परमेश्वराचा हा जो धर्म आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी हा त्यागावरती आधारित आहे. त्याग हा म्हणजे काय, धर्म आपला निवृत्ती धर्म आहे. निवृत्त व्हायचं, रिटायर व्हायचं. रिटायर कशातून व्हायचं आहे आपल्याला, आपल्या विचारातून रिटायर व्हायचं आहे का, आपल्या आचारातून रिटायर व्हायचं आहे का, आपल्या कर्मातून रिटायर व्हायचं कशातून, वाईट विचारातून, वाईट कृतीतून, वाईट प्रवृत्तीतून, वाईट दृष्टीतून रिटायर व्हायचं आहे. कारण अधमती अधगती अधरती. ज्या जीवामध्ये अनादि अविद्ययुक्त जीव असलेला मतित्रय आहे आणि अनंत दोष आहे, यातून बाहेर व्हायचं, यातून बाहेर पडायचं आहे. आणि यातून बाहेर पडत असताना आपल्या जीवाच्या हिताच्या अनुषंगाने आपल्याला परमेश्वर प्राप्ती करण्याच्या अनुषंगाने आपल्याला रिटायर व्हायचं आहे. रिटायर होणं म्हणजे त्याग. कर्म तर आम्ही करत नाही का, आम्ही करतो, तुम्हीही करतात, परंतु ज्ञान वाचून ज्ञान समजून घेऊन अभिलाषा व्यतिरिक्त कोणतेही अटॅचमेंट नाही, आत्मक भाव नाही,
असा धर्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे आणि ती प्रवृत्ती आपल्याला निर्माण करायची. परंतु आपण परमेश्वराला वापरत असतो. धर्माने तेव्हानी सांगितलं धर्म अनिवृत्त आहे. निवृत्त धर्म प्रवृत्ती धर्माला आपण वापरतोय. लग्न होत नाही, करा पारायण, घाला खेटी, वा विडे. बरं आपल्या विडेनी जमत नाही, मग काय करायचं? आम्हाला कामाला लावलं तुम्ही, मग 5 साधूंना घ्यायचं, पारायण करायचं, कारण लग्न होत नाही पोराचं. म्हणजे निवृत्त धर्म त्याग केला, यांनी कपडे घातले, देवासाठी प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्या रस्त्यावर चाललाय. तुम्ही काय करता? इकडे या, ते काही करू नका, ते तुमच्याच्याने होणार नाही, तुम्ही हे करा, कारण ह्यात लायकीचे तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःला तर कामाला लावलं, धर्मालाही कामाला लावलं, साधू संतांनाही कामाला लावलं. हा निवृत्ती धर्माचा माणूस प्रवृत्ती धर्माचे जर कार्य करायला लागलं तर त्याला खरंच देव भेटेल का? हा सहज प्रश्न आपल्या मनात येत नाही का? म्हणून प्रश्न विचारणारा महानुभाव असतो, प्रश्न निर्माण करणारा महानुभाव असतो. प्रश्न बंद करणारा महानुभाव असू शकत नाही. लक्षात घ्या, प्रश्न आपल्या मनात पडले पाहिजे. आणि प्रश्न हे बुद्धीशी निगडीत असतात, ज्ञानाशी निगडीत असतात. आपलं डोकं किती चालतं त्याच्यावरती साऱ्या गोष्टी आहे, आणि आपण डोकं किती चालवतो यावरती धर्म अवलंबून आहे. म्हणजे धर्म हा निवृत्ती आहे, परंतु आपण मग काय काय करतो याचा विचार करा. कधी असं म्हटलं का मला देव व्हावा, तोची व्हावा, तोची भेटावा, याच्यासाठी पारायण, याच्यासाठी क्रिया, याच्यासाठी विडे, असं कधी केलंय का? असं कधीच आपण करत नाही. का तर ते आपल्याला समजलंच नाही. म्हणून धर्म काय आहे हा प्रश्न आपल्या मनाला सतत विचारा. काय आहे धर्म? काय आहे धर्म? नेमका धर्म आहे काय? हा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचाराल तेव्हा तुम्ही शोधाल तर सापडेल. आणि शोधायचा कुठून आहे? तत्त्वज्ञानातून, लीळाचरित्रातून, सूत्रपाठातून, परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञानातून. अनंत लीळा केल्या, अनंत सूत्र सांगितले देवानी. का सांगितले? कशासाठी सांगितले? फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी आणि या जीवाला प्रवृत्ती मार्गातून निवृत्ती मार्गामध्ये आणण्यासाठी. आपण आपला धर्म निवृत्ती मार्गाकडून प्रवृत्ती मार्गाकडे नेतोय आणि आम्हीही त्याला सपोर्ट करतोय. हे धर्माचं दुर्भाग्य आहे. तुम्हाला त्यावरती पर्याय परमेश्वराने दिलेले. प्रपंचामध्ये राहत असताना अडी अडचणी संकट येणं हे साहजिक आहे, हे नॅचरल आहे. त्यात विशेष काय आहे? मग मानभावांना प्रश्न पडतात किंवा मानभावांना अडचणी येत नाही असं काय आहे का? साधू संत आजारी पडत नाही, प्रॉब्लेम येत नाही, भूक लागत नाही असं काय आहे का? ते नॅचरल आहे. त्याच्यावरती विचार काय करायचा आहे? पण त्याच्या पलीकडं धर्म आहे, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. तो पलीकडचा धर्म जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्ही फ्रेश व्हाल, आनंदी राहाल. आनंद परमेश्वराला देण्याचं मिशन परमेश्वराने आखलेलं आहे. अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वराला आनंद द्यायचा आहे. ती प्रक्रिया खूप मोठी, तेव्हा भेटेल. पण आजच जेव्हा धर्म तुम्ही समजून घ्याल तुम्ही आजच आनंदी व्हाल, तुमचं जीवन सुखी होईल. अभिलाषे व्यतिरिक्त तुमचं समाधान निर्माण झालं, हाच धर्म आहे आणि हाच सुखदायी. म्हणून परमेश्वराचा धर्म हा आपलं जीवन सुंदर करण्याचं एक सुंदर असं साधन आपल्या परमेश्वराने दिलेलं आहे. ते जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हे प्रश्न, मनातले शंका, गैरसमज, अज्ञान, न्यूनगंड, भीती आपापच निघून जाईल. आणि छोट्या छोट्या प्रश्नांसाठी आपल्याला विचार करण्याची गरज पडणार नाही. परमेश्वराने त्यासाठी सिक्युरिटी पण आपल्याला दिलेली आहे की ज्या मिनिटाला तुम्हाला बोध झाला, ज्या मिनिटाला तुम्ही अनन्यभावी परमेश्वराला शरण गेले, त्या मिनिटाला ऋणाईच्या दृष्टांतातून तुम्हाला परमेश्वराने सिक्युरिटी दिलेली आहे की जे तुम्ही कर्म केलेले आणि ते कर्माचं देणेकरी तुम्ही आहात, घेणेकरी साऱ्या देवता आहात. कारण देवता हा एक सिस्टमचा भाग आहे. तुम्हाला सुख आहे, दुःख आहे, जे बी भोगवायचं काम आहे देवतेकडे दिलेलं आहे. त्या मिनिटाला परमेश्वराने साऱ्या देवतेला अलर्ट करून टाकलेलं आहे का निम्म जे यांनी मिळवलेले भोग आहे ते तू माफ करून टाक. जसं एखादा शेतकरी असतो, आपल्या कुटुंबासाठी कर्ज काढतो आणि कर्ज इतकं होतं की इन्कम कमी, खर्च जास्त, त्याच्या मनात वेगळे विचार येतात की आता मी काय करावं, आत्महत्या करावं, पळून जावं, करावं नेमकं काय. परंतु तो नैतिकता सांभाळणारा असतो, संस्काराचा असतो. तो पळून काय अडचणी दूर होत नाही, आत्महत्या करून प्रॉब्लेम निर्माण होत नाही, उलट अडचणी वाढतात. म्हणून तो राजाला शरण जातो आणि राजाला सर्व सांगतो की मी देणेकरी आहे, घेणेकरी माझी आहे आणि मला देण्याची इच्छा आहे, नियत साफ आहे, परंतु अशी अशी परिस्थिती आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. राजाचं काम काय? प्रजेचं रक्षण करणं. आम्ही तुम्हाला शरण आलोय, तुम्ही आमचे राजे आहात. राजा म्हणतो ठीक आहे. जे घेणेकरी आहे, ऋणाईत कर्ज घेणारे,
त्यांना सर्व राजा बोलवतो. आता राजाचा आदेश आहे, कोण ऐकणार नाही. राजा म्हणतो तुम्ही याचे घेणेकरी आहेत, तुम्ही देणेकरी आहेत, 100% खरं आहे, यालाही द्यायची नियत आहे आणि न्यायाने ते द्यायला पाहिजे. परंतु आता मला शरण आलेलं आहे आणि याची तर परिस्थिती नाही, मला शरण आला, यामुळं त्याला गिफ्ट द्या, 50% जे कर्ज आहे त्याचं माफ करून टाका. त्यांना वाटलं ठीक आहे 50% कर्ज आहे, आता 50% तर लगेच भेटल. राजाने पुढचा आदेश दिला, जे 50% राहिलेलं आहे ते जेव्हा देईल तेव्हा घ्या म्हटलं, लगेच नाही, उद्या परवा 4 वर्षांनी. जिथं देईल याच्या घरी मागत नाही बस, जिथं देईल तिथं घ्या आणि जितकं देईल तितकं घ्या, 2 रुपये 5 रुपये इतकं असेल तितकंच असं काही नाही म्हटले. परमेश्वराने या ऋणाईच्या दृष्टांतातून आपल्याला एक मोठी सिक्युरिटी दिलेली. काय सिक्युरिटी दिलेली? ज्या मिनिटाला तुम्हाला बोध झाला, ज्या मिनिटाला तुम्ही परमेश्वराला आनंदभावी शरण गेले, परमेश्वराला स्वीकारलं विचाराने, आचाराने, तत्त्वज्ञानाने, त्या मिनिटाला तुमचे जे 50% कर्म आहे ते परमेश्वराने माफ करून टाकलेले. राहिलेले कर्म दैव सवाभोग, या साऱ्या आपल्या कर्माच्या दुःखाच्या ज्या फायली त्या परमेश्वराच्या टेबलवरती आता परमेश्वर लीळादानाने ठरवणार आहे. याची वैचारिक अवस्था काय आहे, परिस्थिती काय आहे, मानसिकता काय आहे, त्यावरती आजचा जो भोग आहे ते 5 वर्षानंतरही पुढे ढकलू शकतात आणि 5 वर्षाचा भोग आजही तुम्हाला भोगू शकतात. हात तुटणार आहे, थोडंसं खर्चटणार आहे, देव ठिकाण ठरवणार आहे, किती द्यायचं हे ठरवणार आहे, कधी द्यायचं हे देव ठरवणार आहे. आणि मग देवतेला सांगणार आहे, देवतेकडं ती सिस्टमच नाही का तुमच्या मळावरचे जे कर्म आहे त्याचे चिन्ह आहे, पाहणे आणि भोगवणे. कारण ओळखणी मायेच्या माध्यमातून दैवराटीची सिस्टम वेगळ्या पद्धतीनं परमेश्वराने रचली. एवढी मोठी परमेश्वराची कृपा आहे आपल्यावरती. परमेश्वराने आपल्याला हे सर्व सांगितलंय पण आपल्याला लक्षात घेत नाही. जर परमेश्वराने एवढी मोठी सिक्युरिटी दिलेली, दैव सवाभोग परमेश्वराकडून आहे, तर परमेश्वरावरती एकनिष्ठ भक्ती करून त्या परमेश्वराला अनेभावी शरण जायला हरकत काय? त्यातून फायदाच फायदा, तोटा काहीच नाही. तरी आपण कर्मकांड करतो, तरी अमावस्या पाळतो, पौर्णिमा पाळतो, शुभाशुभ पाळतो, ज्योतिषशास्त्र पाळतो, मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, चालले बामणाकट काय बघायला, कुंडल्या बघायला, गुण जोडायला, मुहूर्त काढायला. आणि एवढं करणारे लोक 65% फार कधीचं प्रमाण आहे. याच्यात मानभाव पण आहे. मग तुम्ही खरंच मानभाव आहे का? तुम्ही खरंच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करता का? तुम्ही खरंच परमेश्वराला आनंदभावी शरण आलेले आहे का? परमेश्वर तर समर्थ आहे. त्या समर्थवादावरती आपली निष्ठा किती आहे, त्यावरती धर्म तुम्हाला किती कळाला यावरती अवलंबून आहे. जर समर्थवादावरती तुमची जर निष्ठा असेल तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. का? परमेश्वर काय म्हणतात, मी निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान. अर्जुनाच्या केसाला धक्का लागला असता म्हटले तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपटून क्रॅश करून टाकला असतं. किती मोठा अभिमान. देव म्हणतात, बाई तुम्ही आचार्यांना बोलले नाही, ते तुम्ही आम्हालाच बोलले. लीळा तुम्हाला माहिती आहे, वेळ कमी असल्यामुळे त्याच्यात जात नाही मी खोलात. म्हणजे देवात किती मोठा अभिमान आहे. आणि कोणाचा अभिमान परमेश्वर घेतात? आपला. आपला तो कोण? ज्यांनी परमेश्वराला स्वीकारलंय. मग आपण खरंच परमेश्वराला स्वीकारलंय का? जर स्वीकारला असेल तर तुमच्या मनामध्ये भीतीच नाही पाहिजे, न्यूनगंड नाही पाहिजे, गैरसमज नाही पाहिजे, अन्यथा ज्ञान नाही पाहिजे. आपले चेहरे सतत पडेल राहता. काय अडचण आहे? अडचणीचं फक्त विचारायचा उशीर का मोठी लिस्ट निघते. मग किती छोटे छोटे प्रश्न असतात. मला दररोज प्रश्न विचारणारे लोक आहे, कारण यूट्यूबवरती सत्संग ऐकतो आणि माझ्या परीनं परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने, तुमच्या प्रेरणेने जे देव कृपेने मला भेटलंय ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मनामध्ये भीती ठेवून धर्म तुम्ही करू शकत नाही. अन्य लोकांना जर तुम्ही विचारलं तुम्ही धार्मिकता का करता, तर भीती आहे. का धार्मिकता करता? तर परंपरा आहे. का धार्मिकता करतात? तर मॉब सायकोलॉजी. तुम्ही धार्मिकता का करतात? परमेश्वर तुम्हाला कळालाय, बोध झालाय. जीव देवता प्रपंच यातला परमेश्वरातला नेमका फरक तुम्हाला कळालेला आहे, म्हणून तुम्ही धार्मिकता करता. तुमच्या धार्मिकतेचे उद्देश, तुमच्या धार्मिकतेचे उत्तर, तुमचे ध्येय हे वेगळे आहे. परंतु वेगळे असताना सुद्धा त्यांच्यात प्रमाणे जर आपण धार्मिकता करत असेल तर आपण वेगळे कसे? आणि म्हणून या कर्मकांडातून, या विधीतून, अंधश्रद्धेतून बाहेर पडणं हा आपला धर्म आहे. आपला धर्म निवृत्त धर्म आहे, प्रवृत्त धर्म नाही आहे. म्हणून निवृत्त धर्म हा प्रवृत्तीच्या धर्माला लावायचा नसतो. प्रवृत्ती तर आपल्या पूर्वकर्माने आपण जोडलेली आहे, ती जोडलेली ती आपल्याला भेटणार आहे. आणि जरी भेटलेली तरी परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे. परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही
मी नात आहे पण अनाथ तर व्हा तुम्ही. आपण अनाथच होत नाही. आपण कशा कशाचा आधार घेतोय. मी वज्रपंजरी परंतु शरणागत तर व्हा. अनन्यभावी परमेश्वराला शरण गेल्यानंतर परमेश्वर आपल्याला म्हणून स्वीकारतो, पण आपण अनन्यभावी परमेश्वराला शरणच जात नाही. म्हणून कर्मकांडातून अंधश्रद्धेतून या सर्व यातून बाहेर पडणं म्हणजे धर्म आहे. आणि तो धर्म जर आपण समजून घेतला, जाणून घेतला, तरच आपल्याला लक्षात येईल. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं येथून वारी ते न कीजे, वारीले ते न कीजे. म्हणजे काय, परमेश्वराने काय न सांगण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. सूत्रपाठ जर वाचन करत असता तर नचे सूत्र बाहेर काढा आपण. हे नचे सूत्र म्हणजे परमेश्वराने आपल्याला न करण्यासाठी सांगितलेलं तत्वज्ञान आहे, न करण्यासाठी सांगितलेला आचार आहे, न करण्यासाठी, न स्वीकारण्यासाठी, आपल्याला सावध करण्यासाठी दिलेला रस्ता आहे. आपण ते मातच नाही. धर्मज्ञानावर आधारित ज्ञान नसेल, धर्म पाळीत असेल तर त्यातून आउटपुट अज्ञानासारखंच होईल. म्हणून धर्म काय हे समजून घेऊन, उमजून घेऊन आपण धार्मिकता करायची असते. तत्वज्ञान भरपूर मोठं आहे, परंतु आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसाला धर्म काय हा प्रश्न घेऊन आपण थोडंसं विवेचन केलं. तुमच्या मनात बरेच प्रश्न असू शकतात, मला माहीत आहे, परंतु तुम्ही विचारू शकता. प्रश्न विचारेल त्याला मी योग्य न्याय देईल याची काही गॅरंटी नाही, कारण मी काही खूप मोठा ज्ञानी नाही आहे. परंतु तुम्ही असं समजताय म्हणून सांगण्याचा मी प्रयत्न करा. आचार्यांना सुद्धा 12 संदेह होते. ठरवलं असतं तर आचार्यांनी त्याच्यावरती उत्तर दिले असते. आचार्यांना, माझ्या आचार्यांना, का ज्या परमेश्वराने त्या आचार्यांची निवड करून मला आचार्य दिले, माझे मूळ पुरुष कोण आहे? आचार्य. त्यांना 12 संधी असू शकतात, मला हजारो संधी असू शकतात, तुम्हाला लाखो संधी असू शकतात. त्याच्याविषयी भीती बाळगायचं काही कारण नाही, न्यूनगंड करायचं काही कारण नाही. पण जोपर्यंत प्रश्न आपला क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म सांभाळू शकत नाही. जोपर्यंत प्रश्न क्लिअर होत नाही तोपर्यंत धर्मावरती तुम्ही टिकू शकत नाही, राहू शकत. प्रश्न क्लिअर झाला पाहिजे. जर एखाद्या गोष्टीविषयी जर प्रश्न निर्माण झाला ती गोष्ट करू नका. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ती गोष्ट करायची नाही. तुम्ही दररोज येतात मंदिरात, आल्यानंतर विडा वाहतात. विड्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती धार्मिकता किंवा कोणतं स्थान केलंय का सांगा बरं. कोणीतरी हात वर करा बरं. कोणीच नाही. कारण ती एक परंपरा आहे, एक संस्कार आहे आपल्यावरती. पण कधी मनात आलं का विडा का व्हायचा, कशासाठी व्हायचा, कोणत्या उद्देशाने व्हायचा, कोणत्या ध्येयाने? एक उदाहरण दिलं मी तुम्हाला, हे उदाहरण दिलं. आता एक परंपरा आहे म्हणून. पण का आता मी आल्यानंतर लगेच आता हे सर्व तुम्ही सर्वांनी मला बोलवलंय, आदर करताय, निमित्त मानी जे परमेश्वराने सांगितलंय म्हणून लगेच माझ्या पुढं शाल, श्रीफळ, गंध, अक्षदा ते म्हणले ते ठेवा, मला काही लागत नाही, कारण मी माझ्यासाठी आलेलो, मी तुमच्यासाठी नाही आलो. हे माझ्या धर्माचं काम आहे, माझ्या धर्माची सेवा आहे, माझ्या परमेश्वराने मला दिलेली ही ड्युटी, कर्तव्य करणीय आहे. मी का स्वीकारावं ते? दुसरा विषय, मी त्या योग्यतेचा समजत नाही स्वतःला. तुमच्यातला आणि माझ्यातला मी काय फरक आहे? तुम्ही जीव आहे, मी जीव आहे, तुम्ही अज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. ज्या रस्त्याने मी परमेश्वर प्राप्तीला निघालो त्या रस्त्यावर तुम्ही पण जाताय, मागं पुढं थोडंफार असू शकतं. त्याच्यामुळे मी त्या योग्यतेचा समजत नाही. जे योग्यतेचे आहे ते समजतात, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे, तुम्ही करा. परंतु आपण काय करावं हे परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं, ते आपण स्वीकारणं, त्याला म्हणतात स्वीकारणं. परमेश्वराने कॉम्प्रोमाइज करायला नाही लावली, तडजोड करायला नाही लावलेली आहे. आता आपण या समाजात राहत असताना आपला धर्म किती सांभाळू शकतो, सांभाळायचा असतो, कसा सांभाळायचा असतो, किती सांभाळायचा असतो, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यासाठी मी परमेश्वराने तत्वज्ञान सांगितले, कारण पुढं जाऊन काय होणार आहे देवाला माहिती आहे. म्हणून आग्रह परिग्रह न हो हे बी सूत्र सांगितलंय की एखाद्या साधकाला कोण जास्त आग्रह केला नाही पाहिजे, जबरदस्ती केली नाही पाहिजे. परंतु ते आपल्याला माहीतच नाही. नाही आम्हाला कसं काय घडेल, तसं काय तुम्हाला घडवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देवाने आम्हाला दिलेलं आहे. आम्हालाच घडतंय का नाही, आम्हाला देव भेटत नाही की आमच्या मनात शंका आहे, आणि आमच्या माध्यमातून तुम्हाला देव कसा भेटेल आणि कसं काय घडेल? ही माझ्या मनात असली पाहिजे, तुमच्या मनात असली पाहिजे. पण आदर केला पाहिजे, कारण देवाने निमित्त मानीला सांगितलं, आणि आदर करतो म्हणून आपण एकामेकाला दंडोत घालतो, एकामेकाचा आदर करतो. का स्वामी श्री चक्रांचा हा परिवार आहे. हे अच्युत गोत्र म्हणजे न संपणारं नाथ आहे, रक्ताच्या पलीकडचं नाथ आहे आपलं. हे न संपणारं, न संपुष्टात येणार आहे. कालही आपण कुठंतरी भेटलो होतो, आजही भेटणार, उद्या भेटतच राहणार. जोपर्यंत परमेश्वराला आपण प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या भेटीगाठी या होतच राहणार आहे. पण आपण काल काय जेवलो हे आपल्याला माहीत नाही, तेव्हा कुठं भेटलो, कधी भेटलो हे माहीत आहे का? आणि ते चांगलंच आहे. जर आपल्याला कळालं ना तर आपण डिस्टर्ब होऊन जाऊ.
कारण जीव दोषदर्शी का, आपण दोषच पाहू. अजून तेवढं पुरं तयार झालो नाही आपण. देवाने तर सांगितले भूताच्या ठाई जाल तर गुण पहा. आता दुसऱ्याचे गुण पाहायला आपल्याला पहिले गुण व्हावं लागेल. आपल्याकडं नजर कोणती आहे, दोष लागेल, दोष दिसतो म्हणून दोष लागेल. आता दोष लागणं खरंच दोष लागणं असतं का? देवाने तर क्रियावधीचा दोष, देहावधीचा दोष सांगितलेला आहे. आता एखादी व्यक्ती, मी आज खूप चांगला बोलतोय, उद्या काहीतरी चुकीचं तुम्हाला दिसलो, सिगारेट पेताना दिसलो समजा, मग तुम्ही काय करायचं? नाही पाहायचंच नाही, दोष लागेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे याल, बाबा हा धर्म आपला नाही, हे चांगलं नाही, तुमच्या शरीराला घातक आहे, हे व्यसन आहे, हे चुकीचं आहे, तुमच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही जगायचं असतं, आमचा धर्म सांभाळायचा असून तुम्ही जर असं चुकीचं कराल तर मग करणार काय? याला दोष म्हणत नाही, याला दोष पाहणे म्हणत नाही, दोष दाखवणे म्हणतात. दोष दाखवण्याचा दोष नाही आहे, दोष पाहण्याचा दोष आहे. आता दोष पाहणं म्हणजे काय? का माझी एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटली, पण तुम्ही मला न सांगता इकडं तिकडं सांगत फिरले, म्हणजे काय? बदनामी करत फिरले, कानवाथर थोडक्यात इकडं तिकडं सांगत फिरले, त्याला दोष पाहणं. इकडं तिकडं सांगायचंच नाही, स्पष्ट समोरच बोलायचं. जे पटलं नाही, जे धर्मतत्व, त्याच्यासाठी पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला अभ्यासक्रम, सिलेबस काय आहे, तत्व काय, सिद्धांत काय, हे पाहावं लागेल. आणि याच्या व्यतिरिक्त आपलेपणा निर्माण करावा लागेल. आवडीयुक्त हा आपला आहे, आपल्या देवाचा याचा स्वीकारावा लागेल. आदरयुक्त एक मर्यादा ठेवून आपल्याला त्या गोष्टी करावं लागेल. परंतु आम्ही दोष लागेल त्याच्यामुळे तुमचे तोंडच बंद करून टाकले, तुम्ही काहीच बोलायचं नाही, प्रश्नसुद्धा विचारायचे नाही. मी कुठं कार्यक्रमाला जातो, विचारा प्रश्न म्हटल्यानंतर बाबा खूप प्रश्न आहे परंतु दोष लागेल म्हणता. आता प्रश्न विचारायला दोष लागेल तर महादाईसला किती दोष लागले असते? तिथं डायरेक्ट देवाला विचारत, अर्जुन देवाला किती दोष लागले असते? माईम भट्टांना किती दोष लागले असतील? माईम भट्टांची तर पहिल्या भेटीमध्ये देवालाच उलट बोलले, ते बोलले की नाही? आचार्यांच्या मनात किलमिश आलंच की नाही? बाईसांनी बी देवाच्या समोरच मग पूजा अर्चा करून घेतली की नाही? 3 दिवस तर मग देवाला काय केलं? पाय पुसण्यावर बसवलं, दुधी कारण खायला लावलं. किती दोष लावायला पाहिजे? त्या मानाने तर तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही तर किती आदर करतात. त्याच्यामुळे ह्या भ्रमातून पहिले या विचारातून बाहेर पडा. तर नेमका धर्म काय आहे, काय विचारायचं, काय नाही विचारायचं. साधू संत घरी येतात तुमच्या. 365 दिवसामध्ये कमीत कमी 100 वेळा साधू संत तुमच्याकडे येतात. 100 वेळा, 100 वेळा जर साधू संत आले, 2 दंडोत घालून त्यांना त्यांची क्रिया करायला लावली तर 100 लीळा 100 सूत्र तुमच्या माथी पडतील, तुमच्या डोक्यात घुसतील. पण त्यांना वेळ नसतो, तुम्हाला वेळ नसतो. तुम्ही शेड्यूल विचारतात, बाबा कुठं काय आले, कसे काय आले, पुढचं काय नियोजन? ते म्हणतात तिकडं चाललो होतो, मग आलो भेटायला. जर एखादे म्हटले का बाबा मला नाही सांगता येणार प्रश्न, त्याचा जास्त आदर करा. परंतु बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे, आम्ही बी सांगितलं पाहिजे. जितकं येतं तेवढं शहाणं. परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलं म्हणजे नेमकं काय केलं आहे? जीवाला शहाणं केलं आहे. कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, भीतीतून बाहेर काढण्याचं काम परमेश्वर करतात. त्यासाठी अवतार घेतात. आणि त्याच कर्मकांडातून, त्याच अंधश्रद्धेतून, त्याच विधीतून जर परमेश्वराच्या प्राप्तीचे स्वप्न आपण पाहत असेल तर देव आपल्याला भेटेल का? कारण ते उखडवण्यासाठी ते काढण्यासाठी तर देवाने अवतार घेतला. देवाला बी त्रास झाला, देवाला विरोध झाला. त्यावेळेस का बरं झाला? देव सुंदर दिसत होते म्हणून, देव कोणाचं ऐकत नव्हते म्हणून. हे म्हटले हे आमचा मार्ग उच्छेदिती, आमचा मार्ग उच्छेदिती म्हणजे काय? त्यांच्या कर्मकांडाचा, विधीचा, दुकानदारीचा मार्ग उच्छेदतात म्हणून तर देवाला विरोध करत होत. परंतु देवाने कॉम्प्रोमाइज केलं काय? तडजोड केली काय? खूप विरोध झाला, मग थोडंसं तत्वज्ञान वेगळं सांगू, आता तडजोड करू, जरा लवचिकता निर्माण करू. नाही, परमेश्वराने जे आहे ते स्पष्ट पारदर्शकपणे ठोकून सांगितलं. आणि ते सांगून आपला धर्म, जोपर्यंत आचार्यांच्या संदर्भात देवाला गॅरंटी वाटली नाही तोपर्यंत देवाची प्रवृत्ती झालीच नाही. बरं, एवढं तत्वज्ञान सांगून त्या आचार्यांना 3.5 वर्षात घडवलं मडवलं, तरी बेलापूरला अहोरात्र परमेश्वराने तत्वज्ञान आचार्यांना सांगितलं. का? तर विसरू नये, यांचं ध्येय याच्या नजरेपुढे जाऊ नये. आणि हा धर्म आपल्यापर्यंत देवाला पोचवायचा, अजूनही कितीतरी जीवापर्यंत पोचवायचा आहे. म्हणून परमेश्वराला जेव्हा आचार्यांची गॅरंटी वाटली तेव्हा देव उत्तर ते म्हणतात, तुमचा उद्धार करता मी आणि त्यांचा उद्धार करता का? आणि काय आहे का? सकळ जीवा ते चिंतित. सकळ जीवाचं चिंतन करत असताना देवाने सकळ हा शब्द वापरला म्हणजे सारेच आले का? नुसते महानुभाव आले? महानुभावांसाठी परमेश्वराने अवतार घेतला आहे का? पण त्या महानुभावांना जो बोध झाला तो पहिले महानुभावांना तर कळू द्या परमेश्वर काय. तुम्हाला जर कळालं तर तुम्ही समाजाला सांगणार, तुम्हालाच कळालं नाही आहे
तुम्हालाच लक्षात येत नाही, तुम्हालाच मान्य नाही, काय बोलायचं नाही, काय बोलायचं नाही. मग काय बोलायचं नाही, मग काय करायचं? हाताची घडी तोंडावर बोटन. बोलायचं असेल तर काय करायचं? राजकारणावर बोलायचं, समाजकारणावर बोलायचं, संसारावर बोलायचं. देवाने तर सांगितलं अन्य वार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. देवानी साऱ्या गोष्टी सांगितल्या, परंतु धर्म काय हे आपल्याला न समजल्यामुळं आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे, जो गैरसमज आहे, जे अज्ञान आहे ते निर्माण झालेले आहे. आणि म्हणून चुकीच्या रस्त्याने आपण चाललेलो आहे. चुकीच्या रस्त्याने आपण जात असताना चुकीचं भेटेल, देव भेटणार नाही. देव मिळवायचा असेल तर योग्य रस्ता आपल्याला शोधावा लागेल. ती दिशाहीनता आपल्याला काढून दिशा ठरवावं लागेल. धार्मिकता करताय, तुम्ही कष्ट करताय, अभ्यास करताय, परंतु दिशाहीन अभ्यास काय कामाचा नाही. एखादा माणूस खूप कष्ट करतो, खूप काम करतोय, परंतु बुद्धिवादी नाही, दिशा नाही. मी प्रवास करतोय, अमरावतीला जाताना मी दुसऱ्याच रस्त्याने पुण्याच्या रस्त्याला निघालो. सकाळपासून गाडी चालवतोय, जोरात चालवतोय, अमरावती आली पाहिजे. अरे माझा रस्ताच चुकला, मला अमरावती येईल कसा? योग्य रस्त्याने जाणं म्हणजे धर्म आहे. तो धर्म समजून उमजून जाणून ज्ञानवाचक घेऊन स्वीकारून त्यावरती चालणं अत्यंत सोपा, पारदर्शक, स्पष्ट परमेश्वराने सांगितलेला धर्म जर आपण स्वीकारला तर देव आपल्या जवळ आहे. देव म्हणता नाथोबांना मी काय कुठं आहे का, मी तुमच्याच पाठी आहे. आणि आपण देव इकडे तिकडे शोधतोय. देव नाथोबांना सांगत नाही तुमच्या पाठी आहे, देव आपल्याला सांगताय आचार्यांच्या माध्यमातून, अर्जुन देवाच्या माध्यमातून, महादैसाच्या माध्यमातून, नाथोबांच्या माध्यमातून. देव काय कोणाला सांगताय? आपल्याला सांग. देव आपल्या पाठी आहे आणि आपण देव इकडे तिकडे शोधतोय. कुठं शोधतोय? मंदिरात, स्थानावर, साधू संतांच्या ठिकाणी, कर्मकांडात, अंधश्रद्धेत, विधीत, पारायणात, धागे दोरे याच्यात, नारळ बांधण्यात. तुमचं तरी नारळ इथं बांधलेले दिसत नाही मला, बंदी आहे का? मग चांगलं आहे, मला अभिमान आहे, कारण मी गेली 15 वर्षापासून नामधारक वासनिकांसाठी कार्य करतोय, कारण मी त्यातून आलेलो आहे. सरंद सेवा वासनिक मंडळ हे वासनिक नाव दिलेलं आहे. साधू संतांव्यतिरिक्त साधू कोण या व्याख्येत आपल्याला जायचं नाही. बघू आपण पुढं, उद्या परवा आहेच आपण, आलं का लक्षात? तर वासनिकांनी जर कोणती गोष्ट स्वीकारली आणि सांभाळली तर ती योग्य पद्धतीने, याला का असं समजा सहजच या ट्रस्टीच्या व्यतिरिक्त इथे एखादे साधू संत हे मंदिर सांभाळत असते, ते कार्यक्रम झाले असते का? एवढी व्यवस्था असते का? कोणी आले गेले, स्वच्छता असते का? ज्या ठिकाणी साधू संत आहे मंदिरांमध्ये तिथे काय हाल आहे बघा. तिथं ट्रस्टसुद्धा नाही आहे. काय कारभार चालतो, कसा चालतो हे त्यांनाही माहीत नाही. तेव्हा आपल्याला तर विषयच नाही. ते मालकीचं झालेलं. इथं मालकी आहे का कोणाची? ते स्वामी श्री चक्रधरांचं, श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर म्हणजे घर आहे आणि ते सांभाळण्याचे आपण विश्वस्त आहोत, ट्रस्ट आहोत. इमाने ईदबारे सेवा करणं आपला भाव आहे. म्हणून वासनिक लोक जेव्हा जागृत होतील, पुढे येतील, तेव्हा धर्म योग्य रस्त्यावरती येईल हे लक्षात आणा. आशावाद घेऊनच आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतो, बोलत असतो, सांगत असतो. यूट्यूबवरच्या सत्संगाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचलो. हे माध्यम आहे. या माध्यम परमेश्वराने आपल्याला दिलेले. कारण परमेश्वर काय म्हणतात? सकळे ज्ञान सकळे विज्ञान. परमेश्वराच्या व्याख्यामध्ये विज्ञान येतं. जिथं विज्ञान आहे तिथं परमेश्वर आहे. धर्म आहे, धर्म आहे तिथं विज्ञान आहे. त्यावेळेची परिस्थिती काय होती? पूर्वी आपण मोबाईल करत नव्हतो, फोन होता. त्याच्या अगोदरही काय पोस्ट कार्ड होते, नंतर मेल आले, बऱ्याच गोष्टी फॉरवर्ड स्वीकारल्या का नाही? त्यावेळेस परमेश्वराची ती परिस्थिती, त्यावेळेस परमेश्वराने ते स्वीकारून आपल्यापर्यंत धर्म पोहोचवला. तत्व सिद्धांत मात्र बदलत नसतात, माध्यम बदलत असतात. हे माध्यमाच्या माध्यमातून तत्वसिद्धांत परमेश्वराने आपल्याला सांगायला लावली. एक ड्युटी, एक कर्तव्य आहे. ते बी देवकृपा म्हणून आपण बोलू शकतो, म्हणून सांगू शकतो, म्हणून तुम्ही ऐकू शकतो. नाही तर जीवामध्ये आहे काय? मरभर स्वच्छ जीवा म्हटले. तुझ्यात आहे काय? माझ्यात आहे काय? काही नाही आहे. तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही आहे. कपड्यात बदल आहे, तर ते कपडे कसे सांभाळायचे मी ठरवलेलं आहे. जर नाही ठरवलं तर तुमच्यात माझ्यात काही फरक नाही, काही बदल नाही. बदल जीव हा जातीत्वानी एक. जीव अनंत जरी असले तरी जातीत्वानी एक. तुम्ही ज्या रस्त्यावर त्याच रस्त्यावर मी आहे. त्याच्यामुळे वेगळं न समजता आपलेपणाने आपण विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. वेळ झालेला आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.